कन्या र आमची माळ्याची जात आमची माळ्याची जात आमची माळ्याची जात आमची माळ्याची जात सावतान केला मळा इठ्ठल देखीला डोळा सावतान केला मळा इठ्ठल देखीला डोळा इठ्ठल देखीला डोळा इठ्ठल 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 श्री अरे वा 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 आला का आमचा अक्षय कुमार बोल बाबा आजोबा हा. हे खेळणं भारी आहे की हो? अरे जादूचं खेळणं आहे. जादूचा हा अरे यामध्ये एक दाणा जरी टाकला ना तर धरणीमाय अख्खं कणीसच देते आपल्याला हा. बाबा आजोबा पेरणी म्हणतात त्याला असो का वार माझा शेतकरी राजा बळे अरे वसंता कसा आहेस रे एकदम मस्त आहे. इकडं कुणीकडं अरे सहज चाल. अरे लक्ष्मी कुठे आहे? तिचा पाय ठरतोय कुठं घरात गेलीच कुठं तरी गावभर कॉलेजात गेली आमची लक्ष्मी कॉलेजात का सुनबाई किती हाका मारायच्या ग काय करतो दिसतावाची ते मामांजींना चहा हवा होता ना चहा टाकत होते दिला ना हे पाय तिथे शेणाचं टोपलं भरून ठेवले माझं लय कंबर धरले पाय थोडं गोबर गॅस मध्ये नेऊन टाक ना मी काय म्हणत होते हा कॉलेज बाद झालं आता लक्ष्मीच्या लग्नाचं काहीतरी बनावर घ्या असंच ना हसण्यावर नेऊ नका बोलणं माझं कॉलेजात टाकले लोक पोरीचं लगीन करतात म्हणूनच पोरींचं शिक्षण मध्येच थांबतं मला माझ्या लक्ष्मीच्या बाबतीत असं अजिबात होऊ द्यायचं नाही हा. पण मी म्हणते पोरीच्या जातीला काय करायचं शिक्षण आणि भिक्षण अगं शिक्षण सगळ्यांसाठीच महत्वाचं असतं आता आपल्या महेंद्रने बी शिक्षण पूर्ण केलं असतं तर बरं झालं असतं आई हा दुकान उघडायला उशीर होतोय निघतो मी अरे अरे थांब ना हाय का आता गेलं पोरग काही न खाता पिता कशाला त्याचं शिक्षण काढता तुम्ही सारखं सारखं अगं तू कशाला काढला मग लक्ष्मीच्या लग्नाचा विषय अगं पोरगी हुशार आहे तुला सांगतो वसंता इंजिनिअरिंगला शीट लागली होती पण म्हणाली बाबा मी BSc ऍग्रिकल्चरच करणार अरे कॉलेजात पहिली आली आहे यंदा हा हुशारच आहे लक्ष्मी. तर मग अशा पोरीला शिकवायला नकोय सांगितलं बळे उद्यापासून पेरणीला सुरुवात करायची आहे. बर. उद्या मंदिरात आरती झाली की देवाला साकडं घालू पेरणीचं. वय करू की अरे औंदा पावसाचं काय सांगता येत नाही काय होणार देवच झाले. अरे नको काळजी करू होईल सगळं नीट अरे तुला काळजी नाही तुझी पोर हिरव्या बोटाची आहे तू नशीबवान आहे काळजी आम्हाला. बर चल येतो मी. बाबा आजोबा हिरव्या बोटांची म्हणजे हिरव्या बोटाची म्हणजे तुझ्या लक्ष्मी आत्यानं खडकात जरी बी पेरलं तरी अंकुर फुटतोय त्याला हा. अरे नावासारखीच लक्ष्मी आहे तुझी आत्या. तुला सांगतो तुझ्या आत्याचा जन्म व्हायच्या आधी हे गाव होतं ना
एकदम वसाड होत बघ. समध्या गावामध्ये दुष्काळ होता. लोक गाव सोडून जायला निघाले होते. तुझ्या आजीच्या मनात बी तेच होत. आणि एक दिवशी अचानक ढग दाटून आले. पावसाचा एक थेंब पडला आणि तुझ्या आत्याचा जन्म झाला. त्या वर्षी आपल्या गावात जोरदार पाऊस झाला. लक्ष्मीच्या जन्मानंतर या गावानं कधी दुष्काळच बघितला नाही. अख्खं बालपण तिनं शेतात घालवलं. शेततळ्यात खेळली, डुलणाऱ्या पिकांबरोबर नाचली, माझ्या हाताला हात लावून पेरणी केली. या गावची नापीक जमीन सुपीक केली. माझी लक्ष्मी खऱ्या अर्थानं गावात लक्ष्मी घेऊन आली. मन रांगडा न्यार अशी लढते भूमिकन्यार हिमतीचं हे वार अशी भिडते भूमिकन्यार मन रांगडा न्यार अशी लढते भूमिकन्यार हिमतीचं हे वार अशी भिडते भूमिकन्यार. शिकायला आलो ना रे आपण इथे, मग शिकूया ना. नका रे जाऊ वर्ग सोडून. पहिलाच दिवस येणार आहे आपल्या कॉलेजचा. ओ लक्ष्मी बनकर, ते बघा लई वेळ झाला, अजून प्रोफेसर पण आले नाही. आणि तसं बी काय बी उपयोग नाही या शेतकी शिक्षणाचा. शेतीत कोणाचं भलं झालं जे आपलं होणार आहे. तर काय अरे असं काय बोलता? साऱ्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी. शेतात नांगर चालतो ना तेव्हा कुठं जाऊन आपला देश चालतो. या देशाचा खरा भाग्यविधाता आहे शेतकरी. आपण शेतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. नवं ज्ञान तंत्रज्ञान शिकून शेतीमध्ये न्यायला हवं. यासाठी पाठवलंय ना आपल्या आईबापांना आपल्याला इथं. मग त्यांच्या कष्टाचा तरी जरा विचार करा आणि मग दाराबाहेर पाऊल टाका. ए लक्ष्मी, चल ना, बोर नको मारू. हा बाजूला चल. काय चाललंय? काय चाललंय काय? हा? आणि काय तुम्ही निघालात कुठे सगळे? कुठे नाही, तुम्हालाच बोलवायला येत होते. अच्छा, हो. बरं चला. ऐका ना, काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. काय मोठं शहरातलं स्थळ आलंय. खरडा आणला नाहीच वाटतं. खरडा? मी इकडे काय बोलते त्याकडे लक्ष नाही तुमचं. तुम्हाला खरड्याचं पडलंय. अगं तुझ्याशिवाय कुठं लक्ष असतंय का माझं? हा, तूच माझं पहिलं आणि शेवटचं लक्ष आहेस बघ. बडी बडी पातेनी वडापाव खाते. लग्नाआधी काय काय प्रॉमिस केलं होतं तुम्ही मला? पियू, शहरात मोठा 2 BHK फ्लॅट घेऊन देईन. एशीचं मोठं पार्लर टाकून देईन. कुठाय तो 2 BHK आणि कुठाय ते पार्लर? अगं ट्राय काय कमी करतोय का मी? बाबा बघितलंच ना सारखं जमीन जमीन करतात. तर मी काय करू? मी सांगते तसं करा. हा बघा कसा आहे पोरगा? बरं आहे. बरं आहे म्हणजे बाहेरच्या नात्यात नाही. हो मस्त आहे, मस्त आहे. अगं आपल्या लक्ष्मी शोभल. लक्ष्मीताईंना आवडायला पाहिजे. आता यात न आवडण्यासारखं काय आहे? बेस्ट, तुम्ही साईशे जोर लावून धरा. जोपर्यंत लक्ष्मीताईंचं लग्न होऊन त्या घरात बाहेर पडत नाही तोपर्यंत तुमचे फादर शेती ऐकू देत नाही. आणि जोवर शेती ऐकली जात नाही तोवर तुमचा बिझनेस उभारणार नाही. कळलं? हा कळलं का? नुसतं कळलं कळलं म्हणून नाही चालत हो. थोडं वळायला बी लागतंय. अजून किती दिवस मी या खेड्यात राहायचंय? रोज रोज ते शेणात हात घालायचे? ओ माझा नाही तुमचा नाही किमान आपल्या अक्षय कुमारच्या उज्ज्वल भविष्याचा तरी विचार करा. नाही उद्या पोरग हातावर लिहून गावभर हिंडायचं मेरी माँ शेण उठातीये म्हणून. अग करतो, विचार करतो. विचार? लगीन झाल्यापासून तुम्ही फक्त विचारच करताय. ते काय नाही, 2 महिन्याच्या आत लक्ष्मीताईंचं लग्न करून त्यांना घरातनं बाहेर काढा. नाहीतर मी अख्ख्या घरदाराला बाहेर काढून माझ्या मनासारखं करायला मोकळी होईल. अगं मी काय म्हणतोय ते ऐक. हे जे तोंड उघडलेत ना, आता
हेच तोंड घेऊन बाबांकडे जा आणि त्यांना सांगा लक्ष्मीताईंना बघायला प्रियंकाच्या पाहुण्यातला पोरगा येतोय आज. असं अचानक तुम्ही बोलताय की मी बोलू? काय बोलू? लक्ष्मीची इच्छा नसताना मी कोणाला बी स्थळ बघायला बोलवणार नाही. पण अशी स्थळं रोज रोज येत नाहीत ना मामनजी. नाही तर काय, दिसायला चांगला आहे, शिकलेला आहे, हिच्या जवळच्या नात्यातला आहे, बघण्यातला हिच्या, म्हणजे नांदवायची पण गॅरंटी. आणि तेवढंच नाही बरं मामनजी, पैशा अडक्याने सुद्धा मजबूत आहे. आणि मेन म्हणजे शहरातला आहे. आपल्या लक्ष्मीताईंची काळजीच मिटेल. सासूबाई तुम्हीच सांगा, अजून किती भारी पोरगा बघायचा आपल्या लक्ष्मीताईंसाठी? रोज रोज अशी स्थळं नाहीयेत. खरंय तुझं. मी काय म्हणते, लक्ष्मीच्या मर्जी बगर मी पुढे जाणार नाही, सांगून ठेवतोय. जाऊच नका, म्हणजे आम्ही तरी कशाला असा फोर्स करू ना. पण मी काय म्हणते मामनजी, बघायला काय हरकत आहे? आज बघितलं आणि उद्या लगीन लावून दिलं असं थोडी होणार आहे. काय सासूबाई? पटतंय तुझं म्हणणं मला. अगं पटण्यासारखंच बोलतीये ती. आत्तापासून बघायला सुरुवात केली तर कुठं चांगला पोरगा मिळेल माझ्या बहिणीला. नाही म्हणजे आत्ता बघू, नंतर ठरवू. काय आई? असंच करू. नुसतं पाहायला काय हरकत जाते आपली. ठरलं तर मग ते आज गावात पवारांची जमीन बघायला येणार आहेत. लगेच लक्ष्मीताईंना दाखवण्याचा कार्यक्रम करून घेऊ. हा, कोटीत एक स्थळ आहे मामनजी, कोटीत एक. हा बघा फोटो. पाणी द्या. आणि घ्या की. मिनरल वॉटर द्या ना. अहो हे पण प्यायचं आहे सर. नाही नको. अहो गरम गरम वडे तरी खाऊन जा. काय भजे मग गिपे कसा होता आजचा दिवस? लय बोरिंग. आपली झोप येत होती ना लेक्चर मध्ये. सेम, मला पण झोप येते वर्गात. मॅडम मला काय शिकवत होती ना, डोक्यातच शिरायला तयार नाही. नीट लक्ष दिलं असतं ना ते शिरलं असतं डोसक्यात आणि समजलं पण असतं. लक्ष्मी बळीराम बनकर, अहो टॉपर तुम्ही. एकदम हाय लेवल हुशार. आणि आम्ही हाय लेवल तूड. मी नाही बर का. हा, मला शिकत नाही बसायचं एवढंच. मला ना शहरात जाऊन पैसेवाला नवरा करायचंय आणि ऐसू आरामात राहायचंय. अय ड्रीम गर्ल, काय पण म्हणा, प्लॅन बाकी एक नंबर आहे. ते आहेच रे, फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? या गावात ना शहरातला पोरगाच सांगून येत नाही. इथे प्रॉब्लेमच जागा वेगळ्या असतात. हे ना, तू काय पण बोल नका. ए शांत बस. आबाजी किरकिर करत ना, एकतर झोपले तू. हा दादा. कॉलेज संपलं ना तुझं? हो. हे काय? नाही संपलं नसलं तर तास बुडवून घरी ये. काय रे, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं सगळं ठीक आहे. पाहुणे येणार आहेत घरी. पाहुणे? हा म्हणजे तुला बघायला पाहुणे येणार आहेत. पोरगा चांगला आहे, मोठ्या शहरातला आहे. काय? अगं काय काय करू नको, लवकर घरी ये. अरे पण अगं जेवढं सांगितलंय तेवढं कर की लक्ष्मी. उगाच नसते प्रश्न कशाला विचारतीस? आणि पोरीसने काय करायचं का कॉलेज बिलीज? बाबांना माहितीये काय?
अगं त्यांच्या परवानगीशिवाय ठरवणार आहे का मी? त्यांनी परवानगी दिली? हो तेच म्हणले पोरगा बघायला काय हरकत नाही म्हणून. अरे पण माझं शिक्षण अजून बाकी आहे ना. ताई आता जे काही शिकायचं ते नवऱ्याच्या घरी जाऊन शिकायचं बरं. नाही आमचं कुठे वेगळं होतं. मुकाट तुमच्या भावासोबत केलाच ना हो संसार. अहो बायकांची ड्युटी असते ती. आता लवकर घरी या. नाही अशी रोज रोज तळे यायची नाहीत ना. आणि तसं बी तुम्ही कुठे डॉक्टर आणि इंजिनियर होणार आहात. कुणाचं भलं झालंय ते BSc अग्री करून. बाबा आहेत का होते ते? नसते असे फाटे फोडू नका बरं तुम्ही. यांनी सांगितलंय ना लवकर घरी या म्हणून. मग घरी या लवकर. निघाले लगेच बाबांना बोलवायला. अगं लक्ष्मी काय झालं ग? शहरातून पाहुणे येत आहेत बघायला. आई शपथ, शहरातलं पोरगा. लक्ष्मी तुला नगा असेल तर माझ्याकडे वळव की जरा. दादा वहिनींना काय माझ्या लग्नाची घाई लागली काय माहिती. पण मला शिकायचंय का अजून? अगं लग्नानंतर पण येतच की शिकता. आणि पोरगा आलाच नाही तर बघून ठरवू ना. आणि तसं बी शहरातला पोरगा काय रोज रोज येत नसतो. नको येऊ देत की मग. मला नाही जायचं शेती सोडून शहरात. हो नको जाऊ तू. थांबा थांबा थांबा. थांबा 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 थांबा. वेडा वेडा आहेस की काय? थांबा थांबा थांबा. हो लिफ्ट विफ्ट काय मिळणार नाही हा? लिफ्ट मागितले का मी तुम्हाला? अहो लिफ्ट नकोच आहे मला. मग गाडी का थांबवली? अडका. अहो पुढे रस्त्याचं काम सुरू आहे ना म्हणून म्हटलं अडका. मग आपण गावात कसे? गावात ते हिरवे कुठला जायचंय का तुम्हाला? हो मग असं सांगा की मी कशाला. एक काम करा इथनं ना सरळ पुढे जावा. तिथनं उजव्या अंगाला गेला की लेफ्ट मारा. डाव्या अंगाला गेला इट्स ओके इट्स ओके. मी मॅप लावतो. नाही जमायचं. का? मोबाईलला नेटवर्कच नाही ना म्हणून म्हटलं नाही जमायचं. इट्स ओके. मला गरज लागली तर मी विचारच. थँक्यू. मेन्शन नॉट. एक मिनिट इकडे या ना. काय ग काय झालं? अरे विचार टी शर्ट साठी साबण घे. विचार. किती खराब झालाय हा. अरे बिचारे गरीब आहेत. पण असं तुम्ही यांना टिप दिली. आता मी तुम्हाला एक टिप देते. काय ना या गावामध्ये भूत आहे. बाहेरून येणाऱ्यांना फाटकन धरतात. काय बोलताय अहो? आर यू सिरियस? येस आय एम. हर्ष काय म्हणतीये? पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला एक रक्षक पाला सांगतो. तो अंगभर चोळला ना का ती भूत काहीच नाही कर. रक्षक पाला? आता तो कुठे मिळेल? हे काय इथंच लिंबाच्या झाडाच्या बुंध्याला ना काही पिवळी फुलं असलेली झाड आहेत. त्याचा पाला घ्या. थँक्यू. चल हर्ष चल. अगं हे असं काही नसतं. हे आता काही- विश्वास ठेवायचा आहे तर ठेवा. नाही तर भूत हा इथंच कंपनी द्यायला. काय हे म्या? हो डेंजर भूत आहे. काय डेंजर? हडळ. सी हर्ष चल 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 प्लीज चल. कसं गंडवलं? पण लक्ष्मी त्या पाल्यानं काय होतं माहितीये ना तुला? एखाद्याचा अपमान केल्यावर समोरच्याचं जे होतं ना तेच. काय रे हे म्या? त्यांना चुकीच्या दिशेने का धाडलं? अगं लक्ष्मी तुझाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो मी. यो हिरो आहे ना 100% तुलाच बघायला आला असणार. म्हणून मी त्याला ना चक्रीला असा पत्ता सांगितला. आता मारत बसेल चक्रा गरा गरा. अरे हे म्या बावळटा. अरे निदान माझ्या घरचा तरी पत्ता द्यायचा ना रे. ए चल जा बॅग घे पण. बावळट कसं काय असं? ताई किती उशीर. पाहुणे कावाचे आले. चला बरोबर.
पाहुणे आले? मग तो कोण होता ज्याला हेमानं फसवलं? कसला विचार करताय? चला की पटकन. बिचारा उग गाव प्रदक्षिणेला लावला त्याला. काय आता काही चपला बघून पोरगा पसंत करणार आहात? चला. काय चाललंय? काढा ना. अजून किती वेळ लागेल? अहो येते येते, तुम्ही घ्या की काहीतरी घ्या. घ्या चिवडा. जग किती लहान आहे ना. अहो किती जवळचं नातं निघालं प्रियांकाकडून. मुलगी अजून शिकते ना तुमची? होय तर BSc ऍग्रिकल्चर करते आमची लक्ष्मी. ऍग्रिकल्चर. पण प्रियंकाने तर आम्हाला ग्रॅज्युएशन झालं एवढंच सांगितलं. हाव शेतकी कॉलेजात शिकते. आता यात सांगण्यासारखं काय आहे आणि तिथं शिकण्यासारखं बी काय आहे? तेच ना ताई, शेती हे काय करिअर थोडीच आहे. का नाही? नाही म्हणजे देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचा वाटा खूप मोठा आहे. आकडेवारीच सांगतायत तसं. खूप संशोधनं होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जातो. कमी पाण्यात पिकवता येतील अशा धान्यांच्या प्रजाती सुद्धा शोधून काढल्या. ह्याच्या इतकं उत्तम करिअर कशातच नाहीये. फक्त जिद्दीने करणारा पाहिजे. काय बघा, माझ्या फॅमिलीचा आणि शेतीचा आहे ना दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. इनफॅक्ट आम्ही इथे फार्म हाऊस मध्ये इन्व्हेस्ट करायला आलो. आणि तसंही आहे ना, शेतकरी आपली जमीन विकून शहराकडेच येतात. आणि आत्ताच्या काळात जर कोणी शेती करत असेल ना तर तो कम्प्लीट मूर्ख पण आहे. काय बाबा? हो ना. मला नाही वाटत तसं. मुळात शेती विकायची नसते, कसायची असते. इथे मुलीच्या वाटण्याला कोण महत्व देते ताई? तुम्ही घ्या ना, पोहे घ्या. आमच्या ताईंनीच बनवलेत. हा ताईंना कष्टकारी म्हणू नका, पेंटिंग म्हणू नका, अजून बरंच काय काय येते. स्वयंपाक तर इतका सुंदर करतात ना ताई, काय सांगू तुम्हाला. प्रसन्न दादा, लाडू घ्या की, आमच्या ताईंनीच बनवलेत. बळीरामजी, ते येण्याआधी आम्ही गावात मुलीची चौकशी केली होती. बर. आणि प्रत्येक माणूस लक्ष्मीचं तोंड भरून कौतुक करत. तुमची मुलगी पसंत आहे आम्हाला सून म्हणून. मग लगेच पुढची बोलणी करून घेऊयात का आपण? अहो आता बोलणी कशाला करायची? मी तर म्हणते सुपारीच फोडून घेऊ. सुपारी? अहो यांनी सगळी तयारी केलेली आहे. मी? हा प्रियंका ते रेडी आहे. मी घेऊन येते. हा
आता सुपारी